चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रयोगशाळेच्या तपासणीत काही खाद्यपदार्थ निर्धारित मापदंडानुसार नसल्याचे तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे। यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आहार पुरवठा व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पुरवठादार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडीस आहाराची तपासणी करण्याची मागणी करत दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। माझ्याकडे चंद्रपूरचा रिपोर्ट आहे आणि विभागीय उपायुक्त डी.बी. मुंडे महिला बाल कल्याण विभाग नागपूर यांनी आयुक्तांना पाठवलेला आहे। हा चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना जे THR पुरवला जातो त्याच्या संदर्भातला हा रिपोर्ट। मध्यंतरीच्या काळामध्ये अंगणवाड्यांच्या संदर्भात खूप तक्रारी येत होत्या की जे ते THR मिळते जो राज्याच्या तिजोरीतून 1700 कोटी रुपये महाराष्ट्रात उधळले जातात, आता तो वाढून कदाचित त्यावेळेचा आकडा होता, आता तो कदाचित 2500-2600 कोटीपर्यंत गेला असेल। हे जे पुरवलं जातं हे कोणीच मुलं खात नाही आणि या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर ते नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिजनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं आणि तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला हा रिपोर्ट माझ्या पुढे आहे। हा THR म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालं आहे की पोरांच्या भविष्यासाठी बरोबर राज्यामध्ये ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे। या रिपोर्टमध्ये पूर्णतः जे त्यामध्ये न्यूट्रिशन पाहिजे, ज्या कंटेंट पाहिजे, जे मॉइश्चर जेवढं पाहिजे त्यातला सर्व निगेटिव्ह रिपोर्ट हा त्या लॅबचा आलेला आहे। यामध्ये अनेक गावाच्या तपासणी म्हणजे जोगापूर आहे, व्यंकटपूर आहे, धानापूर 2-1 आणि आपसापूर, वीरगाव हा गोंडपिंपरी तालुक्यातील जवळपास 25 गावातील हे संपूर्ण तपासल्यानंतर यामध्ये या सगळ्या रिपोर्ट जर बघितला इतकं भयावह आहे की त्यातून पोरांना उद्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन पुन्हा ती बालकं कुपोषित होतील, अनेक बिमाऱ्यांनी त्रस्त होतील, अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा हा आहार पुरवठा केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, चंद्रपूर।